मंडळी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आम्ही चाललो, तुम्ही तो आधीवाला ब्लॉग बघितला असणार. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलली होती की आम्ही पूजा करणार आहे आणि त्या पूजासाठी तुम्हाला घर पण दाखवायचा होता, तो घराचा. आणि तो हा ब्लॉग तोवाला आहे ज्याच्यामध्ये मला घर आणि पूजा दाखवणार आहे. आणि जे काय करेल मी आजच्या दिवसात ते तुम्हाला दाखवणार, कारण की डेली ब्लॉग आहे. डेली ब्लॉग दाखवणार तुम्हाला मी. आता आम्ही चाललो तिकडे मामाकडे. ब्लश जास्तच लागला ना, वर झाला. ठीक आहे, पण चांगला दिसतोय ना. आता तिकडे जाऊन तुम्हाला सांगू काय काय करतो. आणि इतका भिजलो आहे ना काल, तर एवढं हे घसा बसलाय पार माझा. चला वेळ आहे तुम्हाला तिकडे. आता आम्ही आलो आहे फ्रेम घ्यायला. सरस्वती, लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची फ्रेम घ्यायची, कारण की पूजेसाठी ती लागणार आहे आणि ती घ्यायला आलो आणि घेतली. आता घेऊन घरी जायचं. आम्ही निघालो आणि पाऊस सुरू झाला. बाई इथे तर आधीच घसा बसलाय माझा. आणि या पावसाचं काय करूला समजतच नाही, थांबतच नाही. कधीपासून पाऊस पडतो आणि तुझा क्लास सुद्धा आहे माहिती आहे. काहीच आम्ही निघालो आणि इतकं पाऊस सुटलाय. आमच्याकडे तुमची फ्रेम आली आहे आणि आता आम्ही चाललो आहे सुपारी घ्यायला आणि 5 फळं पण घ्यायचे आहेत आम्हाला. बाई खूप पाऊस आहे, खूप पाऊस आहे बाई. आता आम्ही सुपारी आणि काय बोलतात त्याला, अगरबत्ती आणि काय लाल फडका ते पाहिजे असं ते घेतलंय. आणि आता त्याला मी फळं घ्यायला आणि मला फळं घेऊन येत बोलते की तू खूप महाग फळं घेतेस. हा ना बाई, महाग असलं की हे घेऊन यायचं, हिला काय समजत नाही. आईची कटकट रे. आधा किलो किती रुपये बोलताय? 60 रुपये का? आमची छत्री हसतात बेंचोत आमच्यावर. कोण आहे दाखव ना त्यांना. हसतात भिकारी आमच्यावर. 160 5 फळांचे 160. त्याच्यापेक्षा 12 डझन हे काय बोलतात, 12 फळं व्हायचे त्याच्यामध्ये 5 फळांपैकी. इथे बघू थांब. इथे दादा कोण आहे का इथे? आम्हाला इथे भेटलेत मगाशी 160 बघ होता. तेव्हाच घेतले असते 160 रुपयाचे. हा, हिला पाठवलं असतं ना, हिने मला हा देतो भैया देतो 60 रुपयाचे वाटलं देतो असं असतं इथं. आता इथे आलं आम्हाला 140 घेतले. आम्ही त्यांना ते 120 बोलतो. बघू त्याच्यात. हा बघू त्याच्यात. आणि फळं पण खूप फ्रेश वाटतात, डिझाईनच खूप फ्रेश दिसतात. हे बघा, डाळिंब खूप छान फळ आहे इथे. फायनली आम्ही 5 फळं सगळा सामान घेतलाय. आता डायरेक्ट जाऊ घरी. आणि मला समजत नाही, एखादी छत्री ओढली तर हसायचं काय त्यात, मला समजतच नाही माहिती. मेंटल आता हसतात ते, आता पण हसतात ते बघा. लास्ट शाळा नाची चीज मुलीच आहेत, दोन्ही पण मुलीच जेड्यासारखे असतात. टॉन्ट मारला, मुलं असं हसले पण नसतं मला असं वाटतं. टॉन्ट मारला आम्ही तिला की आम्ही साईडनी चाललो होतो आम्ही. हा माझी चप्पल बघा, माझी पॅन्ट पण घालायची, पॅन्ट आणि मी क्लासला जायचं आणि हीच पॅन्ट घालून मी क्लासला जाणार आहे. पॅन्ट दाखव माझी, की तुझी तर कमी भिजली आहे. गाड्या बघा, गाड्या ठोकतील आपल्याला. वा वा, माय ड्रीम कार गाइस, माय ड्रीम कार, आय विल शो यू बाय सब. आतमधला माणूस आमच्याकडे बघून हसत होता गाइस. हसू दे बाई, हसले आमचं पण झालं सगळं गाइस. त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा गाइस, सपोर्ट हवा. प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला लवकरात लवकर. फुल भिजलोय, इतका भिजलोय आणि पाऊस पण थांबायचं नाव घेत नाही. जीन्स तर बघा माझी कशी भिजली आहे आणि पाऊस बघा. तुम्हाला काय सांगू, एवढा पाऊस आहे लिटरली मी पूर्ण भिजली आहे. घरातून मस्तपैकी सुका बनून निघालेली, लिटरली पूर्ण भिजली. एवढा पाऊस पडतोय ना आमच्या बदलापूरमध्ये. त्याला जेव्हा घरात होती ना, तर मग एक पाऊस ना थेंब नव्हता. आणि त्या घराच्या बाहेर निघली एवढा धवधव पडायला सुरुवात झाली. बघा नाही हो, एवढा कुठे 5-10 मिनिटं पडला असेल, तरी पण एवढा भरलाय पार भिजली लिटर. म्हणजे पॅड म्हणजे केस एवढी सुकली होती मस्तपैकी. बोलले आज क्लास आहे मस्त की, ते पण नाही बाई. एवढा तर राग येतोय ना या पावसावरती आज. का ठीक आहे ना, काल काय एवढा जेवढा पडायचा तेवढा पडला असता, पण आज काय बघा ना, नाल्या बघा ना इकडे. आम्ही ते फोटो फ्रेम घेऊन त्याची पूजा करतोय आता. तर मी करते जराशी, मी भाई काय मज्जा येते आम्हाला गाडी चालत. आणि खूप आमची छत्री आम्ही फेकून दिली तिकडे, मला दाखवतो तुम्हाला. तुम्हाला दाखवतो आमची छत्री कुठे फेकली ते मी. बाई खूप मज्जा आली. अंकलला आम्ही झोपवलं असतं. अंकल चला काय, मी जातो फक्त पेपर फेकला. दादा केला आज वाटतं का गणपती मंदिरच्या आल्यावर कचरा फेकते.
आम्ही कचऱ्याला घेऊन आतमध्ये गेलतो. मग काय आलं त्याच्यात? आम्ही कचऱ्याला घेऊन आतमध्ये गेलतो. कचऱ्याला घेऊन गेलतो आम्ही आतमध्ये. असं बोलते वरती घेऊ मी मला बोलते स्टँड वरती गेला इकडून. मला बोलते मूर्ख. लोकांना घेऊन गाडी पण बंद पडते माहिती आहे का तुम्हाला? चालूच होते नुसती बंद पडते. तिचा फोन माझ्यावर असा फेकले ना टपामध्ये तर भेटणार पण नाही बस. एक सेकंड थांबा गाईज कॅमेरा जरा हालेल कारण की मी बसते आहे. एक सेकंड आहे बघा जरा हालेल. आता मी चाललोय. आमची छत्री कुठे पडली त्याच रस्त्यामध्ये चला काय त्या रस्ता बोलली आहे मी तुला. बघ तू पनवती झाली नुसती गाडी बंद पडते माझी. माझ्यामुळे गाडी चालू होते तुझ्यामुळे ती बंद होते एवढं लक्षात ठेव. बोलते हिला कोणा बसवलंय बोलते हिला नका बसू हिला बिचारी मला गाडी बंद पडते. ए तसं बोल नको शहाणे याचा फोन इथं फेकून टाकेल मी. याला डोकं फिरवते हिच्यामुळे गाडी बंद होते ऑफकोर्स पण हिच्यामुळेच गाडी बंद होते. गाईज लायकी बघ कुठे आणखी गटरामध्ये एवढी पण गटर पण साफ याच्यापेक्षा. तर आम्ही चाललो आता आम्ही त्या रस्त्यामध्ये चालू मी बोला छत्री दाखवायची आम्हाला गाईजला का छत्री गेली ना बाई गाईज डेंजर. आम्ही ही छत्री बंद करण्याच्या नादात गाडी खाली पाडली असती मला पाडलं असतं. पुढे बघ चाचाला झोपशील. आम्ही चाललो ते आलो आमच्या त्या डेस्टिनेशन नाही पोचलोय. हे नाही ही याच्या कायची बायको आहे बाबा मार पटकन. गाइस लाइफ में रिस्क मत लो लड़कियों से पंगा मत लो. पंगा लोगे तो होगा दंगा. तो गाइस अभी हम चल रहे हैं चल. मेरे को डर लगता है गाइस इससे बहुत डेंजरस है भाई. नाही पोहोचलोय थोडंसं ब्लर दिसेल तुम्हाला इथे. आम्ही तर चाललोय घरी. आता जाऊ पटकन पूजा विजा करू आणि मी लगेच क्लासला येईन कारण माझा क्लास आहे. पॅन्ट फुल भिजली आहे माझी लिटरली भिजली. काय तुझ्यावरचा वडा मी खाणार खाऊन देईल का? अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला पूजा होताना नाही दाखवू शकत पण घर दाखवू शकते कारण की माझा क्लासचा टाइम झाला आहे ना क्लास व्हायचा आहे. तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते कर काहीच आता खूप म्हणजे खूप हे झालं आहे काय मला टाईम झाला आहे आणि खूप घाईमध्ये पटकन तयारी केली. क्लासचा टी शर्ट घातला निघाली. मी लिटरली पॅन्ट पण नाही चेंज केली आहे तीच ओली पॅन्ट घातली आहे. आता क्लासला निघाली आणि टाईम पण झाला आहे ऑलमोस्ट नाही झाला आहे अजून अर्धा तास आहे आणि निघू आता पटकन. रिक्षा भेटायला खूप टाईम लागते इथे माहिती आहे का. मी फायनल स्टेशनला पोचली आहे. अजून 10 मिनटं आहेत. मला यायला तिथे इतका वेळ लागतो की बोलून फायदा नाही. रिक्षाचे सीट्स भेटत गाईज माझा क्लास सुटला आहे आता आणि मी आता खाली उतरली आहे आणि इथं पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. जायचंच नाही काय बोला परत बोल. टुंडुनवासी मागे तुला छत्री लागते मुलगा छत्री बंद कर. खूप पाऊस पडतोय हे बघा. जास्तच बोलायला शिकलाय. मी पटेल मार्टमध्ये शॉपिंगसाठी आलो आता. काय घेतलं मी अर्धा काय सामान घेतलं अर्धा सम ऑफ देम सामान घेतले. आता आम्ही अर्धा सामान घेतोय आणि इथे मामा आणि आर्यन घेतोय आणि मी आता खूप थंडी वाजते कारण की मी भिजली आहे. काल पण भिजली आहे आज पण भिजली आहे सकाळी त्याच्यामुळे अजून थंडी वाजते आणि माझी जीन्स पण ओली झाली आहे परत खूप घण आणि वरती ते AC आहे तर अजून थंडी वाजते. आज तुम्हाला मी एक काहीतरी दाखवते. माझा भाऊ बघा काय करतो तिकडे लांबतो शिंबोरे पकडतो असं फांगला दाखवतो पण जरा बॅकग्राऊंड जरा हे करा इग्नोर करा. डायरेक्ट असं धरायचा आणि असं हे बघा इथं 2 चिंबोरे तोडले आहेत
आता आड चिंबोरा याच्या फांगड्या जसा फांगड्या तोडायचा आणि याच्या आड गजा काहीच नाही करत बघा. तरी काय उघडणार नाही. आणि चुकून ते निघले आणि त्या बोटाला चावलं तर काय नाही होणार. मी आज धरीतले आहे आणि घुसवर आतमध्ये टाकते. मस्त हे आहे. बघा याने इथे हे घेतलेत करायला आणि इथे अर्धे तोडलेत. दाखव त्यांना एकदा करून काय तोडून दाखव एक. अरे आता मी नंतर तोडणार आहे. तोड तर एकदा. पहिले हे नख तोडून घ्यायचे. कुठं आपटते आणि आता नख पण मारता घ्यायचं. स्कूलच्या कपड्यावर. हा आणि शाळा स्कूलवरून आला आणि स्कूलचे कपडे घातले. सुट्टी भेटली. सुट्टी भेटली ते माहिती आहे पण तरी सुद्धा हे हा करतच राहतो भाई अशा गोष्टी. तर गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ नेक्स्ट व्लॉग मध्ये. आतासाठी एवढाच. बाय बाय.